नमस्कार. आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत आरी वर्कचा पहिला दिवस म्हणजेच की चेन स्टिच. आता इथून पुढे आरी वर्क कसं करायचं हे शिकूयात आपण यूट्यूबवरून एकदम सोप्या पद्धतीने. तर आपण रोजच्या रोज स्टेप बाय स्टेप बघूयात की आपल्याला काय काय मटेरियल लागणार. तर इथे लागणारे आपल्याला हे स्टँड मिळतं जे की 18 इंच असतं. तर ते तुम्हाला कुठल्याही ज्वेलरी मटेरियल किंवा जिथे कुठे तुम्हाला आरी वर्कचं मटेरियल मिळतं तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला त्याच्याच बरोबरीने एक रिंगसुद्धा लागेल जी की लाकडी रिंग असते. एम्ब्रॉयडरीसाठी जी यूज करतात तीच, पण त्याच साईजनुसार म्हणजेच की 18 इंचची लागेल. त्यानंतर इथे मी नेट फॅब्रिक वापरलं आहे जेणेकरून तुम्हाला हात कसा फिरवायचा हे दिसेल, पण इथे तुम्ही प्रॅक्टिस करताना कॉटन फॅब्रिक यूज करू शकता. ते व्यवस्थित त्याला अटॅच करून घ्यायचं. त्यानंतर इथे आपल्याला टुलिप कंपनीची जी काही नीडल आहे, आरी वर्क नीडल, ती तुम्हाला लागेल. ती तुम्हाला जिथे कुठे मटेरियल मिळतं तिथे मिळून जाईल. त्यानंतर इथे मी कटर घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी जो थ्रेड घेतलेला आहे तर तो थ्रेड आपण जो नंबर 423 आहे तर तोच नंबर यूज करायचा आहे दयालजीचा. जेणेकरून काय होतं की आरी वर्क करताना कच्चा धागा जर वापरला तर प्रॅक्टिस करताना तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर त्यापेक्षा तुम्ही जर हा यूज केला तर याच्यामध्ये नायलॉन आहे, तर त्यामुळे हा थ्रेड लवकर कट होत नाही आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जातं. तर अशा पद्धतीने आपण जशी गाठ मारतो तशी पद्धतीने दाखवल्याप्रमाणे गाठ मारून घ्यायची. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे नवीन सुरुवात करतोय म्हटल्यावरती आपल्याला प्रॅक्टिससाठी इथे चॉक लागेल जेणेकरून तुम्ही स्टँडिंग लाईन म्हणजेच की सरळ लाईनमध्ये तुमचं आरी वर्कची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही इथे चॉकचा वापर करू शकता. आता जसं दाखवलं आहे तशा पद्धतीने आपल्याला एकदम टाईट पकडायचं आहे दोन्ही हातामध्ये. आणि त्यानंतर आपला जो काही थ्रेड आहे तो खाली ठेवायचा आणि आपला जो काही थ्रेडचा हात आहे तो पण खालच्या साईडने घ्यायचा. आणि त्यानंतर हे एकदम व्यवस्थित दोन बोटांमध्ये म्हणजे अंगठा आणि मधल्या बोटामध्ये आपलं जी काही गाठ आहे ती पकडायची आणि फिरवून घेऊन आपला जो काही एक नंबरचं बोट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित टाईट पकडायचं. आता इथे मी दिसावी म्हणून ही जी लाईन आहे तर ती मार्करनी व्यवस्थित करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला ट्रान्सपरंट दिसतंय की कशा पद्धतीने. तर थ्रेडचा हात खाली आणि नीडल जी आहे ती वरच्या साईडने घ्यायची. आता तुम्ही बघू शकता की आपली जी नीडल आहे ती खाली पास करायची. त्यानंतर आपला जो काही धागा आहे तो गोल फिरवून घ्यायचा नीडल भोवती. तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने तुम्हाला तुमचा हात कंटिन्युअस फिरवत राहायचा. तुमची जी काही चेन स्टिच आहे ती वरती रेडी होत राहते. पण त्यासाठी तुमचा जो खालचा हात आहे आणि वरचा जो हात आहे तो एकदम व्यवस्थित तुमचा धागा टाईट पकडून ठेवायचा. नीडलमधून सुद्धा निघाला नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमचा धागा जर का व्यवस्थित येत नसेल किंवा जर का तुम्हाला चेन स्टिच जमत नसेल तर समजायचं की तुमचा जो काही कॉटनचा जे काही तुम्ही कपडा यूज केलेला आहे तर तो कपडा तुमचा ढिल्ला बसलेला आहे. तर त्यासाठी कपडा एकदम टाईट व्यवस्थित बांधून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे. आणि त्यानंतर ह्या चेन स्टिच तुम्ही बघितलं असेल आता की कशा पद्धतीने आपल्याला हे खालून फिरवायचं आहे. ते आता आपण कॉटनवरती तुम्हाला दाखवते की कपडा किती टाईट लावलेला आहे बघा, की कुठेही त्याला थोडंफारसुद्धा हे होत नाही आहे. जेणेकरून काय होईल की आपला जो काही कपडा आहे तो जर टाईट असेल तरच आपला जो काही आपल्याला डिझाईन करायची ती व्यवस्थित येते. तर त्यासाठी आपल्याला इथे व्यवस्थित कपडा टाईट करून घ्यायचा आहे. आणि त्याला फिरकीसुद्धा असते आपल्या रिंगला, तर ती टाईट करू शकता तुम्ही. त्याच्यानुसार कपडा टाईट करायचा. त्यानंतर इथे मार्करनी व्यवस्थित तुम्ही इथं चॉक वापरू शकता. जर का ट्राय करत असाल तर नक्की मार्कर यूज करा, कारण चॉकचं लवकर जातं तर मार्करनी लवकर जाणार नाही. पण प्रॅक्टिस करतानाच हे करायचं. अदरवाईज तुमचा जो काही कपडा आहे त्याच्यावरचे डाग निघणार नाही. डिझाईन जर चेंज करायची असेल तर तुम्हाला करता येणार नाही. तर ते तुम्हाला पुढे पण दाखवलं जाईल. आता तुम्ही जे काही आपला कॉटनचा कपडा आहे त्याच्यावरती दाखवते की परफेक्शन किती छान येतं ते. आता तुम्ही बघू शकता आपण नीडल पास करून घेतली आणि त्यानंतर खालचा जो थ्रेड आहे तो गोल फिरवून घेतला आणि त्यानंतर वरती घेतला. आता आपण जो काही नीडल आहे परत त्याच सेम याच्यामधूनच परत खाली घ्यायचा. नीडलचं तोंड तुमच्याकडे व्यवस्थित म्हणजे ज्या अपोजिट साईडला आलं पाहिजे जेव्हा तुम्ही नीडल फिरवता. गोल नीडल फिरवून घ्यायची. इथे बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने नीडल फिरवल्यानंतरच तुम्हाला ते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही धागा फिरवून घेता त्याचबरोबर वरती उचलल्यानंतर धागा टाईट पकडायचा आहे. आणि वरती उचलल्यानंतर ती जी साईड आहे आत्ता सध्या पकडलेली म्हणजेच की आत्ता तुम्ही ज्या साईडला बघताय त्या साईडनी येते बरोबर. तर त्यानंतर जी काही नीडल आहे ती तुमच्या साईडला फिरवायची.
म्हणजेच की तुम्ही करताना त्या साईडला आली पाहिजे. म्हणजेच आत्ता सध्या मी ज्या साईडला आहे त्या साईडला ती फिरते बरोबर. तर अशा पद्धतीने आपली जी नीडल आहे तर ती व्यवस्थित फिरली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला जी काही चेन स्टिच आहे ती बनवता येते. आता एंड नॉट जी आहे तर ती एंड नॉटसुद्धा मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून आपलं जे काही आपण आरी वर्क करतोय तर ते तिथे लॉक झालं पाहिजे. नाहीतर पूर्ण आपलं जे काही आरी वर्क आहे ते निघू शकते याच्यासाठी. तर इथे आपला जो शेवटचा धागा आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. दोन्ही धागे सेपरेट करून घ्या. मी तुम्हाला दिसावं म्हणून व्यवस्थित करून दाखवते. त्यानंतर आपला जो काही 1 नंबरचा धागा आहे त्यातून जो धागा आहे आपला आधी काढलेला तो व्यवस्थित खाली खेचून घ्यायचा. बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित सावकाश पद्धतीने दाखवलेलं आहे तेवढ्यासाठी. तर ते व्यवस्थित करता आलं पाहिजे. तेव्हाच तुमचा जो काही तुम्ही डिझाईन केलेलं आहे ते लॉक होतं. अदरवाईज पूर्ण लॉक तुमचं जे काही आहे ते लॉक होणार नाही आणि जेणेकरून तुमचं जे काही केलेलं वर्क आहे किंवा जी काही डिझाईन आहे ती पूर्ण निघून जाईल आणि तुमच्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरेल. यासाठी ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कळवायला विसरू नका. तुम्हाला समजलं आहे नाही समजलं आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. जेणेकरून काय होतं की मलाही माझ्या ज्या काही शिकवण्याची पद्धत आहे किंवा मी जे काही सांगते ते तुम्हाला कळतं आहे नाही कळतं आहे किंवा त्याच्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे याबद्दल नक्की कमेंट करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला दुसरा जो चॅनल आहे आस्वाद मनांचा त्यालाही भेट द्यायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.